आत्ताच एक 34 वर्षाची फिमेल हेअर थिनिंग आणि हे इन्क्रीज्ड हेअर लॉस अशी कंप्लेंट घेऊन आलेली होती. तिची केअरफुल हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की गेल्या 10 वर्षापासून ती संधिवात म्हणजे आर्थरायटिसची ट्रीटमेंट घेत होती. त्यामध्ये काही ओरल मेडिकेशन्स होत्या ज्यामध्ये प्रामुख्याने स्टेरॉइड होतं आणि हे स्टेरॉइड हे कोणत्याही डॉक्टरांच्या कन्सल्टेशनशिवाय सुरू होतं. ओव्हर द काउंटर ते मेडिसिन घेत गेली आणि गेल्या 10 वर्षापासून हे कंटिन्यू सुरू आहे. आता त्या पेशंटमध्ये पफिनेस वाढला आहे, दोन्ही पायांना सूज आली आहे, हेअर लॉस वाढला आहे. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. याला म्हणतात स्वतःहून अंगावर आजार ओढवून घेणं. तुम्हाला जर एखादा आजार झाला असेल आणि त्याची ट्रीटमेंट तुम्हाला लॉंग टर्म घ्यायची असेल, मग संधिवात असो, डायबिटीज असो किंवा इतर कोणताही आजार असो, तर त्यासाठी तुम्हाला मेडिकेशन जर सुरू करायचे असतील आणि कंटिन्युएशनमध्ये वापरायच्या असतील तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात जर तुम्ही स्टेरॉइड वापरणार असाल तर ते स्टेरॉइड वापरताना पल्स थेरपी, टॅपरिंग, काही वेळेस डोस सुरू करावा लागतो, काही मेडिसिन बंद करावं लागतात. अशा अनेक पद्धतीने स्टेरॉइडचा वापर करावा लागतो लॉंग टर्मसाठी. त्यामुळे तुम्हाला जर कोणताही आजार असेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्यानुसार औषधं समजून ते किती काळापर्यंत घ्यायची हे लक्षात असू द्या.